भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। खरं तर तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे, एवढं तुमचं कौतुक करावं। वामनरावला म्हटलं आपण दोघे जण समोर बसू उन्हात, म्हणजे तुम्हाला बरं वाटन। तर वामनराव म्हणे कालच तर 9 किलोमीटर आपण चाललो, चटके घेतले, आता थोडेसे येले पण घेतले पाहिजे। खरं तर जे लोक उपस्थित आहे आणि जे स्वतःच्या गाडीने इथं आले, शेतकरी म्हणून आलात, याचा खरा आम्हाला अभिमान है। हम जो दौड़ते हैं आपके वजह से दौड़ते हैं। तुम्ही जर आले नसते तर कदाचित आम्ही अधिक दुसरा मार्ग स्वीकारण्याची मानसिकता झाली असती भाऊ। पण संख्या भरपूर आहे शेतकऱ्याची, पण तुम्ही आल्यानं किमान ते लढणं चालू ठेवावं, एवढी आमची मानसिकता कायम राहते। लक्षात घ्या, तुमचं येणं किती महत्त्वाचं आहे ते सांगतो मी। तुम्ही जर कदाचित एवढे आले नसते तर वामनराव आपल्याला निर्णय घ्यायला काही हरकत असते का मग? कारण तुम्ही वाटतं का तुम्ही एवढे नसते तर आमच्या मनात वेगळ्या शंका आल्या असत्या का शेतकऱ्याचा हक्क भेटला पाहिजे, पण शेतकरीच तयार नसन तर मग हक्क भेटण्याची लढाई लढाची तरी कशासाठी? आणि शेतकरी तयार असल तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय, जीव गेला तरी 72 साला हक्क घेतल्याशिवाय राहणार। ते मोदीजी असू दे का देवा भाऊ असू दे का देवा भाऊचा बाप असू दे, चालेल, हम सबके बाप हे बताना चाहिए। आम्ही सगळ्यांचे बाप आहोत। वामनराव भाऊ असेल, वामनरावजी चटप, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभात आवाज उठत होतो, त्यांच्या नावानं हा सगळा इलाका ओळखला जातो। वामनरावजीच्या नावानं सगळे जे आमचे आयोजक आहेत ते म्हणत आम्ही 6 लोक होतो, 6 लोकांनी थोडी मेहनत घेतली, त्याला तुम्ही सगळे जोडले। आजकाल असे कार्यक्रम घ्यायला कोणाला फुरसत तरी आहे का? गौतमी बोलावली असती, एखादा बेवडा जरी गावातला उभा केला